नमस्कार मैत्रिणींनो, तर कटिंगचा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. तर आज स्टिचिंगचा व्हिडिओ म्हणजेच शिलाईचा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे. तर ही बघा, ही बाही आहे. बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. ही बॅक साईड आहे, हा मागचा पार्ट आहे आणि पुढचा पार्ट आणि बाही हे मी बाजूला ठेवून घेतलेलं आहे. मागचा पार्ट घ्यायचा आणि खालच्या कमरेच्या साईडला पट्टी बसवण्यासाठी हे बघा 1.5 इंचाची अशा पद्धतीने पट्टी काढून घ्यायची. तर ही पट्टी बरोबर ठेवायची, त्यावरती दुसरी बरोबर पट्टी ठेवायची आणि अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची. बिना अस्तरचा ब्लाऊज असल्यास अशाच पट्ट्या जोडाव्या लागतात. तर हे बघा, ही पट्टी जोडल्याच्या नंतर याला दाबटीप टाकून घ्यायची आणि एका साईडने 1/2 इंच मुडपून अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची. तर हे बघा, मी टीप टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने पट्टी रेडी केली. यानंतर जो आपण कटिंगचं मार्किंग केलेलं होतं मागच्या पार्टचा, तो मी कटिंग केलेला नव्हता. तर ते फक्त व्यवस्थित मोजून घ्यायचं आणि कटिंग करायचं. तर हे बघा, मधोमध शोल्डर मी मधोमध असं फोल्ड केलेलं आहे आणि याचं सेंटर काढून घेतलेलं आहे आणि याची रुंदी 1/2 इंचाची रुंदी दिलेली आहे टक्ससाठी मागच्या आणि उंची याची 3.5 इंचाची घेतलेली आहे. तर ब्लाऊजच्या उंचीनुसार याची उंची ठरते. तर हे बघा, थोडंसं खालीवरती झालेलं आहे मागचा पार्ट, एक्स्ट्राचा झालेला आहे फिटिंगच्या साईडने. ती एक सरळ टीप टाकून घेतली आणि बघा, यावरती 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची मागच्या पार्टला. तर हे बघा, मागच्या पार्टला मी पट्टी जोडून घेतलेली आहे. त्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आणि ह्या पट्टीच्या साईडवरनंच एक दाबटीप टाकून घ्यायची. तर हे बघा, दाबटीप टाकल्यामुळे फिनिशिंग छान येते आणि आतल्या साईडला जी शिलाई आहे तर त्या शिलाईवर शिलाई न येऊ देता त्याच्या थोडंसं आतल्या साईडने शिलाई येऊ द्यायची आणि अशा पद्धतीने ती पट्टी लावून घ्यायची आणि बॅकचा पार्ट हा रेडी झाला. यानंतर त्याला पूर्ण ब्लाऊज झाल्यावर हातशिलाई करायची असते. तर हे बघू शकता, यानंतर वरून 1/2 इंच सोडलं, मी बाहीचा पार्ट घेतला आणि बाही लांबी आपली 6.5 इंच होती, तर तेवढंच मी मार्क केलं. हे बघा, याला सुद्धा आणि अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्याने सरळ रेष आखून घेतलेली आहे मी, जेणेकरून आपल्याला बाहीची पट्टी ही फोल्ड करायला सोपी जाते. तर हे बघा, ही अशा पद्धतीने मी व्यवस्थित ठेवलं आहे. दोन्ही बाही एका साईडच्या नाही झाल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची आणि चुकीची साईड आहे तर त्यावरती फक्त मी रॉंग दाखवलेलं आहे. आणि हे बघा, माझ्या पुढच्या साईडला म्हणजेच ह्या साईडला ही जी बाजू आहे, मी स्केलने आता रेष आखते, तर ही पुढच्या मोंढ्याची बाजू आहे. याला मी कट्स देऊन घेते जेणेकरून नंतर लक्षात राहील. आणि अशा पद्धतीने बाही ठेवून घेतली आणि दोन्ही बाही बघू शकता एका साईडच्याच झाल्या, जेणेकरून जोडताना आपल्याला सोप्या जातील. त्याच्यातली फक्त एक बाही अशी टर्न करून माझ्या साईडला ओळून घेतली बघा, जेणेकरून लक्षात राहावं त्यासाठी मी. आणि त्यावरती 1/2 इंचाचं आधी शिलाई मार्जिन घेऊन अशा प्रकारे ती दुमडून घेतली आणि त्यानंतर पुढे जे आपण स्केलच्या साहाय्याने मार्किंग केलं होतं ना, तर ते चेक केलं बघा आणि 6.5 आलेला आहे का. तर अशा पद्धतीने चेक करून याला परत एक आतमध्ये 1 इंचाचा फोल्ड देऊन अशा पद्धतीने बाही फोल्ड करून घेतली. तरी बघा, एका साईडची बाही आपली रेडी झाली. तर अशीच दुसऱ्या साईडची बाही रेडी करायची. तर दुसऱ्या साईडची काहीच बाही न वळवता जशी आहे का तशीच घ्यायची. फक्त हात वगैरे आपला बाही वेगळी ही करायची नाही, जेणेकरून ती समोरासमोरच येईल. हे बघा, उलट्या साईडनं ती पट्टी मुडपायची आणि मग बरोबर आपल्या लक्षात येतं की ही जी साईड आहे तर ही उलटी साईड आहे. तर हे बघू शकता, अशा पद्धतीने बाही आपली तयार झाली. तर बाहीसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे. आता ही बाजूला ठेवते आणि पुढचे तिन्ही पार्ट मी आता घेत आहे. तर हा बघा, कटोरी, साईड पार्ट आणि योकपट्टी हे सर्वच पार्ट मी घेतलेले आहेत. यानंतर कटोरी अशा पद्धतीने दोन्ही कटोरी समोरासमोर ठेवायच्या आणि साईड पार्ट वगैरे सगळे पार्ट हे चारी जी पार्ट आहेत ना, तर ते ठेवून बघायचे आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आधी. तर बघा, बरोबर आलेले आहेत, जेणेकरून उलटं सुलटं होणार नाही आणि आपलं कन्फ्युजन होणार नाही. त्यामुळे आधी ठेवून घ्यायचे आणि यानंतर 1.5 इंचाची रुंदी घ्यायची आणि उंची मी 2.25 इंच घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आधी जोडण्याच्या आधी कटोरीला मी टक्स टाकून घेते. तर असाच दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घ्यायचा आणि दोन्ही कटोरी रेडी करून घ्यायच्या. बघा, मी तर रेडी करून घेतल्या आणि यानंतर एका साईडने साईड पार्ट उचलायचा आणि पावच्या पुढे एक म्हणजे अर्ध्याला एक रेष कमी एवढं शिलाई मार्जिन सोडायचं.
आणि हे बघा जसा आकार आहे तसं गोलमध्ये शिलाई करायची. आणि हे बघा मी अशा पद्धतीने शिलाई केली आणि कटोरीचा थोडासा पार्ट आपला एक्स्ट्रा झाला तर तो काय करायचा, फक्त गोलमध्ये असा कटिंग करून घ्यायचा. तर हे बघा व्यवस्थित आपली जास्त पार्ट झालेला आहे तर तो सुद्धा मी व्यवस्थित कटिंग करून घेतला. आणि दुसऱ्या साईडने कटोरी उचलायची आणि ती सुद्धा अशाच प्रकारे रेडी करायची. तर हे बघा मी दोन्ही पार्ट रेडी केले आणि याला डबल टिप टाकून घेतल्या. लगेचच 2-1 सोबतच टिप टाकून घ्यायच्या. कुठलाही पार्ट जोडताना त्याला 2-2 टिपच टाकायच्या. तर हे बघा व्हिडिओमध्ये 2 टिप दाखवणं शक्य नसतं, व्हिडिओ खूप लाँग होतो, त्यामुळे 1 टिप दाखवते. पण कधीही ब्लाऊज शिवताना प्रत्येक पार्ट जोडताना त्याला डबल टिप टाकायचीच. तर हे बघू शकता मी यानंतर योकपट्टी जी घेतलेली आहे तर त्याची बरोबर बाजू ती वरच्या साईडने ठेवलेली होती आणि जी अस्तर हे दुसऱ्या कलरचं जी योकपट्टी मी तयार करून घेतली तर ती बघा मी वरच्या साईडने खालच्या म्हणजे उलट्या साईडने ठेवलेली आहे. आणि खालची एक योकपट्टी, यानंतर हा जो पुढचा पार्ट रेडी झाला तो आणि त्यावरती एक योकपट्टी, असे तिन्ही पार्ट मी पकडून हे बघा 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन देऊन उलट्या साईडनी जी उलटी योकपट्टी आहे तर म्हणजे दुसऱ्या कलरची ती ठेवलेली आहे. आणि बरोबर साईडने आपले ही जी ब्लाऊजची योकपट्टी आहे तर ती बघू शकता ठेवलेली आहे. आणि याला परत एक दुसरी टिप द्यायची. आणि अशा झाल्याच्या नंतर ना हा जो पार्ट आहे कटोरी आणि साईड पार्टचा रेडी केलेला पार्ट फोल्ड करून आतमध्ये घ्यायचा. आणि आतमध्ये घेतल्याच्या नंतर हे बघा याला परत हे दोन्ही खालचा पार्ट, मेन पार्ट आणि खालचा जो आपण वेगळी योकपट्टी घेतली तर तो पार्ट हे दोन्ही पकडून मध्ये कटोरीचा किंवा साईड पार्ट आला नाही पाहिजे अशी स्टिचिंग केली. आणि कटोरीची जी आहे तर बाहेर कुठून काढायचं, तर जी आपली हुक लुकची साईड येणार आहे, म्हणजे हे काजे बटनचा ब्लाऊज आहे तर काजे बटनची जी साईड येणार आहे त्या साईडने बाहेर काढायचा ब्लाऊज. आणि बघा व्यवस्थित याला परत दाबटीप द्यायची ब्लाऊजवरनं. हे मेन ब्लाऊज योकपट्टी जी आहे तर ती योकपट्टी अशा पद्धतीने प्रेस करायची आणि याला जोडून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची सुद्धा योकपट्टी जोडणार आहे आणि दोन्ही पार्ट रेडी करणार आहे. तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट रेडी झाले. यानंतर काजे बटन पट्टी करण्यासाठी मी बसलेल्या उजव्या हाताला मी बटनपट्टी करणार आहे. तर बटनपट्टी काजेपट्टी जशी वरून येते तशी याची बटनपट्टी वरून येत असते. तर हे बघा एका साईडने फोल्ड केलं आणि उलट्या साईडने कटोरी ठेवून घेतलेली आहे. जो पुढचा पार्ट आपला रेडी झाला उजव्या हाताचा तर तो अशा पद्धतीने उलटा ठेवला, मुडपून घेतलं कमरेच्या साईडने आणि यावरती एक दाबटीप टाकून घेते मी. आणि हे बघा यानंतर बरोबर साईडने आलेले आहे मी आणि अशा पद्धतीने थोडी एक्स्ट्राची पट्टी सोडून आपण बटनपट्टी अशा पद्धतीने मी रेडी करून घेते. तर बटनपट्टी ही वरून येत असते. तर हे बघा आता आयपट्टी बसवणार आहे मी. तर आयपट्टीसाठी हे बघा वरच्या साईडने पट्टी खालून दुमडून घेऊन फक्त आतल्या साईडने मुडपून घ्यायची आणि याला हे बघा एकदा फोल्ड केलं आणि परत एक फोल्ड करून अशा पद्धतीने मी ही आयपट्टी बसवून घेत आहे. तर अशाच दोन्हीही पट्ट्या रेडी झाल्या. एक लेवलमध्ये पुढचा गळा आलेला आहे का ते चेक करायचं आणि उंचीनुसार गळा एक लेवलमध्ये करून मार्किंग करून घ्यायचा. हे बघा बाहीचा पार्ट आपला रेडी झाला, बॅक घेतला, फ्रंट पण रेडी झालेला आहे. तर याचे शोल्डर कसे जॉईंट करायचे मी तुम्हाला दाखवते. बघा हे एकावरती एक व्यवस्थित ठेवायचा. खालची कमरेच्या साईडने मागचा पार्ट आणि पुढचे पार्ट बरोबर ठेवायचे, खालीवरी झाले नाही पाहिजेत. आणि यानंतर आपली ब्लाऊजची जेवढी उंची आहे तर या ब्लाऊजची 12.5 इंच उंची होती आणि क्रॉसमध्ये मी अशा पद्धतीने स्केलने रेष आखून घेतली जेणेकरून शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्सेस कमी असतात. तर हे बघा आणि अशा पद्धतीने शोल्डर पट्टी मी जॉईंट करून घेतली. याला सुद्धा 2-2 3-3 टिप टाकून घ्यायच्या आणि उंची चेक करून घेतली. आणि यानंतर हे पार्ट एकावरती एक ठेवून व्यवस्थित जर तुम्हाला व्यवस्थित ठेवता येत नसतील तर तुम्ही डायरेक्ट ना पिन लावा आणि व्यवस्थित कटिंग करून घ्या. इथे बाही जोडायच्या आधी फिनिशिंगमध्ये कटिंग केली तर बाही कधीच चुकत नाही. मोंड्याचा आकार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. आणि हे बघा बाही जसा आपली पुढची बाही आलेली आहे तशा मी बाही ठेवून घेतल्या. बाही लांबीवरती 6.5 वरती मार्किंग केलं. इकडून 1/2 इंच शिलाई मार्जिन शोल्डर पट्टीला सोडलं आणि 2.5 इंचाची शोल्डर पट्टी घेतली
आणि हे बघा अशा पद्धतीने मी बाही जोडायला घेतलेली आहे. तर पुढच्या साईडची बाही कधीही शोल्डरवरनं जोडायला घ्यायची. अशीच मागची बाही जोडली आणि बाही जोडून झाल्याच्या नंतर एकदा बरोबर आली का ते सुद्धा चेक करायचं. आणि चेक केल्याच्या नंतर याला डबल टिप टाकून घ्यायची. आणि अशाच दोन्ही बाही रेडी करून घेतल्या आणि याला गोट बसवून ना फिटिंग कशी करायची तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.